नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुका इथं गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक, वाढत्या चोरीच्या घटना आणि पुन्हा डोकेवर काढत असलेल्या मटक्या व्यवसायामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा रंगते. बराच काळ बंद असलेला मटका व्यवसाय यात नव्या नेतृत्वाखाली पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. नव्यानं नियुक्त झालेले जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असतानाही चंदगड तालुक्यात मात्र अवैध व्यवसायांना प्रभावी आळा बसताना दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते. गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असलेल्या चंदगड तालुक्यात विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू पोहोचत असल्याची चर्चा आहे. अधूनमधून पोलिसांकडून कारवाया होत असल्या तर या अवैध धंद्यांच्या मुळापर्यंत पोहोचून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. दरम्यान प्रत्येकाच्या मनात मोबाईल आल्यानं सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून मटका व्यवसायाचं जाळं पुन्हा विस्तारत असल्याची चर्चा तालुक्यातील प्रमुख फाट्यांवर ऐकायला मिळते. काही वेळा अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते, मात्र किरकोळ कारवाईनंतर आरोपी पुन्हा बाहेर येऊन पूर्वीप्रमाणे व्यवसाय सुरू करत असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. दुसरीकडे कर्नाटक सीमावर्ती भागातून येणाऱ्या चोरट्यांकडून विविध गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर येत आहे. कृषी पंपाच्या केबल चोरीपासून बंद घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांच्या मुद्देमाल तपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढोलगरवाडी, राजगोडी, बुक्कीहाळ, हलकर्णी आणि शिनोळी परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांच्या मते वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना आणि अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नव्यानं रुजू झालेले चंदगड पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे हे तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून चोरीच्या घटनांना आळा घालणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. स्थानिक नागरिकांनी सीमावर्ती भागात विशेष नाकाबंदी, रात्रीची गस्त वाढवणं, संशयितांवर कडक कारवाई करणं तसेच अवैध दारू व मटका व्यवसायाच्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.